नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आजपर्यंत भाकरीचे बरेच व्हिडिओ झालेले आहेत, ते पण लोखंडी खोलगट तव्यावरती। पण आज मी तुम्हाला ॲल्युमिनियमचा पसरट तवा आहे त्याच्यावरती भाकरी कशी करायची आणि ही भाकरी आपली फुगत का नाही, तव्यावरती कशी टाकायची, ती मध्येच फुगताना फाटते का, तर ह्या सगळ्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघावा लागेल। पण त्याआधी तर हा ॲल्युमिनियमचा पसरट तवा मी घेतलेला आहे आणि गॅसची फ्लेम पण बघू शकता तुम्ही, मध्यम ठेवलेली आहे मी, कारण हा तवा सगळीकडे व्यवस्थित तापला जातो, त्याच्यामुळे फास्ट फुल ठेवायचा नाही गॅस कधी। तर भाकरीचं पीठ मी मळायला घेते, तर पीठ आधी चाळून घेते। तर तुम्हाला दाखवण्यासाठी मी फक्त 2 भाकरीच करून दाखवणार आहे। तर थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर मळून झालेलं आहे, बघू शकता। आता एका भाकरीला जेवढं पीठ लागेल तेवढं मी घेते आणि पुन्हा थोडंसं असं पाणी घेऊन पीठ व्यवस्थित मळून घेते। जास्त घट्ट पण पीठ ठेवायचं नाही आणि एकदम पातळही करायचं नाही, असं मध्यम पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला। तर असा गोळा तयार करून घेतलेला आहे, बघू शकता। याच्यातूनही पीठ काढलेलं आहे, कारण जेवढं भाकरीला लागेल तेवढंच मी पीठ घेणार आहे। तर हा गोळा तयार करून झालेला आहे। आता थापण्यासाठी मी सुकं पीठ चाळून घेते परातीमध्ये। आता हेच सुकं पीठ हाताला लावून आपण हा उंडा जो आहे ना, तो थोडासा असा मोठा करायचा। बघू शकता मी कसं करते ते, तसं बोटांच्या साह्याने थोडासा असा मोठा करून घ्यायचा, म्हणजे आपल्याला थापताना भाकरी चिरणार नाही। आणि भाकरी थापताना नेहमी लक्षात ठेवा की किनारी अशा बोटाने थापायच्या आहेत आणि पंजाने आपली भाकरी फिरवायची आहे, म्हणजे व्यवस्थित भाकरी सगळीकडे एकसारखी थापली जाईल। कुठे पातळ, म्हणजे किनारीला पातळ किंवा मध्ये जाड असं राहणार नाही। कुणाकुणाची किनारी पातळ होतात, मध्ये जाड होते, तर ही भाकरी अशी थापल्याने सगळीकडे एकसारखी थापली जाते। तर झालेली आहे आपली भाकरी थापून। आता मी ही तव्यावरती कशी टाकते तेही बघा। असं 2 हाताने व्यवस्थित मी पसरवून टाकते तव्यावरती। आता भाकरीला वरून पाणी लावून घेऊया। पाणी सगळीकडे व्यवस्थित एकसारखं लावून घ्यायचं आहे। आता हे दोन्ही हाताने मी अशी पसरून भाकरी टाकल्यामुळे आणि वरून पाणी लावल्याच्या नंतर भाकरी आपली मध्ये अजिबात फुगलेली नाही। गॅस तर मीडियम आहेच, पण कुठेही तुम्हाला फुगलेली दिसणार नाही, सगळीकडे एकसारखी दिसते, बघू शकता। आता आपण पलटी करून घेऊया। आता ही इकडे भाकरी शेकतीये, तोपर्यंत मी दुसरी भाकरी करायला घेतले। सेम त्याच पद्धतीने पिठाचा गोळा घेऊन उंडा मोठा केला आणि भाकरी थापून घेते। तर झालेली आहे आपली भाकरी थापून, आणि तव्यावरची भाकरी पण आपली शेकते। तर पलटी करून घेते। किनारीला थोडंसं शेकायचं राहिलं असेल तर तेही शेकून घ्यायचं आणि भाकरी मग नंतर पलटी करून घ्यायची आपल्याला। तर बघू शकता ही भाकरी आपली व्यवस्थित फुगते आणि भाकरी आपली मस्त फुगलेली आहे, बघू शकता तुम्ही, छानच झालेली आहे। आता दुसरी भाकरी मी पहिल्यांदा दोन्ही हाताने टाकली होती, आता ही एकाच हाताने अशी टाकून घेते। आता पाणी लावल्याच्या नंतर या भाकरीला काय होतंय ते बघा तुम्ही, बघू शकता। असे मध्ये फुगलेली आहे भाकरी, दिसतंय तुम्हाला, अशी मध्ये फुगलेली आहे बघा, आणि साईडने असे फोड फोड आलेले आहेत। एका ताईने मला कमेंट पण केली होती, म्हणूनच मी हा भाकरीचा व्हिडिओ करते। आता भाकरी मध्ये थोडीशी कच्ची राहिलेली आहे, आपण पलटी करताना दिसतेच आपल्याला, बघू शकता। तर याच्यामुळे भाकरी काय होते, फुगणार नाही आपली व्यवस्थित। तर खालच्या बाजूने पण शेकून घेतलेली आहे। तसं थोडंसं कच्ची भाकरी राहिली ना, हे बघा अशी, तर आपली भाकरी व्यवस्थित फुगणार नाही। तरी पण आपण साईडने असं सगळं शेकून घेऊया व्यवस्थित आणि पलटी करून घेऊया। तर बघू शकता मध्येच आपली भाकरी फाटलेली आहे आणि व्यवस्थित फुगलेली नाही आहे। तर लक्षात ठेवा ह्या गोष्टी काही भाकरी करताना। तर मंडळी, खास एवढ्यासाठीच हा मी व्हिडिओ बनवलेला आहे। तर व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा,
शेअर करा आणि जर कोणी नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर हे चिकटलेलं कसं बघा भाकरीचं ते काढून टाकते. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा. आणि हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खरंच तुमचे मनापासून आभार आहेत. धन्यवाद.